ही जी निवडणूक झाली ही कुठल्या मुद्द्यावरची निवडणूक नाही झाली, कुठल्या भावनेवरची नाही झाली. ही एक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुणेकरांनी हातामध्ये घेतली आणि हे घेत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठली गणित होताना दिसत नाही. हे सगळं आपण बघितलं. आणि निवडणुकीत राहुल गांधींची सभा झाली, उद्धव साहेबांच्या आजूबाजू झाल्या, परत पवार साहेबांच्या झाल्या, आंबेडकर साहेबांची झाली, देवेंद्र फडणवीसांची झाली, लाल साहेबांची झाली. सगळ्यांचे मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी या निवडणुकीवर सगळी चर्चा चालू होती. आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली कोणाच्याच एक विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांनी भर दिलेला दिसतोय या निवडणुकीत. आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेतील असं मला वाटतं. आणि पुणेकर सुद्धा आहेत. आणि तसं कोणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही, पण वैयक्तिक माझ्यावर जास्त आलं. पण मी समजून शकतो निवडणुकीत हे सगळं घडतं. पण मी ते बी स्वीकारलं, कारण शेवटी ते माझ्या परिवारात आली सगळी निवडणूक. आणि इतक्या प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला. पण मी तो त्रास सहन केला, कारण म्हणजे निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नसतं, लढायचं. त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं. पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला लय मोठा त्रास झाला आणि काही नसताना त्याचे मी नंतर उत्तर देईल, पण मी त्याला उत्तर दिलं नाही. पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं. माझं कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली याच्यामध्ये. आणि हे कुटुंब उद्ध्वस्त होत असताना जे काही लोकांनी केले ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल. पण मोठा प्रचंड त्रास झाला. पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही कोणाला. वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणुका लढवल्या, पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलो नाही. पण माझं आर्थिक मोठं नुकसान या निवडणुकीत झालं. पण हो त्या मला काय मी काय घेऊन आलो नव्हतो आणि काय घेऊन जाणार नाही. माझ्या घरी काय पवार साहेब नव्हते जन्माला आलो त्यांच्या घरात, किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो. मी काय गमवायलाच आलो नाही, जे आले ते मी मिळवायला आलो. आणि तुम्हाला हळूहळू कळून कसं माझं नुकसान झालं, मी आता ह्याच्यामध्ये बोलणार नाही. पण वैयक्तिक माझे जे प्रकार घडले तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्यावर नोटीस आल्या, माझी सगळी कामं पण पाडली आणि लय त्रास झाला. ह्या मी कालपर्यंत नाही बोललो, पण आज आता तुम्ही सगळ्यांनी बोलवले मोकळा लागताय. पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजे. आणि हे करत असताना मी माझं जो काय आरसा आहे तो मी समाजापुढे आणेन, ज्यांनी केलं त्यांच्या पुढे आणेन. आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिल्याचे काय आता मतपेटीत आहेत, जो काही निर्णय येणार आहे तुम्ही आनंदाने स्वीकारणार. शेवटी माझी 10वी निवडणूक आहे. मी विजय बी बघितला आणि पराजय बी बघितला. त्यामुळे मला जे हार जीत ह्याचा मला विषय नाही. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण आयुष्यात कधी निवडणुका लढवल्या तर कोणाच्या वैयक्तिक घरावर जायचं नाही, हे मी ठरवलं. की त्याचं नुकसान होईल किंवा आपल्यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका 2 दिवसाच्या निवडणुकीमुळे समोरच्याचं घर जळताना बघणार नाही मी. अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली आणि ती मी त्यांना बी आनंदाने स्वीकारली. पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्यात बोलणार नाही. मला काय पुणेकरांचा अंदाज येत नाही, आणि पुणेकर ते निवडणूक काय होईल कशी होईल ती मला मतमोजणी चालू झाली आणि पहिला राऊंड चालू झाला की माझ्या लक्षात येईल की काय ट्रेन चाललाय. आणि आपण निकालाचं जे आहे ना ते आता बंद झालेलं आहे. या दोघांना कसं वाटली निवडणूक आणि ह्याच्यामध्ये मला मी पहिल्यांदा सांगतो की काँग्रेस पक्षाचे मी आभार मानेन. कारण राहुल गांधींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्यापर्यंत जायला लोक तडफडतात आणि मला खांद्यावर हात ठेवला. आणि ज्या वेळेला राहुल गांधी आले मी पुढे आलो आणि लोक ज्या पद्धतीने जल्लोष करत होते तेव्हा राहुल गांधी म्हणले आपण संसदेत भेटू, संसदेत भेटू म्हणले. म्हणजे निवडणुका पेटीमध्ये बंद. वारजेला सभा आली, उद्धव साहेबांनी बोलवलं दंगेकर, तर ते इतकं प्रचंड लोकांमध्ये त्याचं आकर्षण झालं आणि सुप्रियाताईंनी दंडाला धरून ओढत मला साहेबांकडे नेलं. म्हणजे आयुष्यातला शेम मोठा आहे की आपण सर्वसामान्य कुटुंबातले, आपण नगरसेवक होईल का हे वाटत नव्हतं कधी.
नगरसेवक झालो, आमदार झालो, आता लोकसभेचा उमेदवार झालो. मी जिथनं काल मतदान केलं या शाळेतनं, तर मला एकदम भरून आलं की आपण ह्या गल्लीत लहानाचा मोठा झालो. या गल्लीमध्ये आपल्याला 30 वर्षापूर्वी कोणी म्हणलं नसतं हा नगरसेवक होईल, आणि त्याच गल्लीत मी लोकसभेचं स्वतःला मतदान करतोय. त्याच्यासारखा आनंद जगात कुठला नव्हता. आणि निवडणुका होती जाते, पण जे आनंद दिला पुणेकरांनी तो प्रचंड दिला. आणि तात्या म्हणले तसे 20-25 मला ते काही कळत नाही, जास्त मला अंदाज येत नाही. पण विषय असा आहे की पुणेकरांनी मतदान व्यवस्थित केलं आणि निकाल पुणेकरांच्या बाजूने देतील असं वाटतं. बघा, मी शिवसेनेत होतो, शिवसेना बरोबर होती माझी. मनसेत होतो, मनसे बी माझ्याबरोबर होते. आता निवडणुकीत शेवटी एक परिवार आणि कुटुंब म्हणून आम्ही राहिलेलो आहे. शिवसेनेत मी कुटुंब म्हणून, आणि ज्या वेळेला मी पक्ष सोडला त्या मी त्या जुन्या पक्षावर कधी टीका नाही केली आणि करणार बी नाही. मी तात्यांना बी सांगितलं की तुम्ही बी टीका करू नका, वाईट बोलू नका. एक मित्र म्हणून सल्ला द्यायचा, त्यांनी ते त्यांच्या ठरवलं. पक्षावर टीका केली लोकांवर. तर विषय असा होता की परिवार म्हणून राहिलो, कुटुंब राहिलो, एका ताटात खाल्लं, बसलो, उठलो, सुख दुःखाला गेलो, आजही जातो. आणि काँग्रेसमध्ये तर मला तुम्हाला सांगतो, काँग्रेसने आमदार केला, काँग्रेसने लोकसभेचं तिकीट दिलं. म्हणजे आता कुठलाही माणूस, आता माझं वय बी 54 आहे, अजून एक 7-8 वर्षांनी मी बी काय कार्यकर्ता राहिला असं नाही. पण आता काँग्रेस आलेलं आहे आणि काँग्रेसचे दिवस चांगले, सगळे समावेशक सगळं राजकारण. आपण पूर्वीबद्दल जरी शिवसेनेत होतो तर सर्व जाती धर्माला घेऊनच जात होतो. म्हणजे असं नाही की आपलं कुठला काय एक अजेंडा होता, आणि तोच अजेंडा काँग्रेसमध्ये. आणि आपण बघितलं असेल तर 70 वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या. एक समजा आज भारतीय जनता पार्टी सत्ता ती कायम राहणार असं नाही. मी नेहमी म्हणतो काँग्रेस भर काळामध्ये असताना पडलेली आहे देशामध्ये. तर भारतीय जनता पार्टी लोकांना हे संविधान हे लोकशाही आहे. उलटी पालटी होऊ शकते. आज काँग्रेसचे दिवस चालू होतील, भाजपचे राहतील किंवा भाजपचे होतील, पण काँग्रेस ही देशामध्ये कधी सामनारा पक्ष आहे. हा पायामुळे रुजलेला आहे. अनेक तज्ञ म्हणतात काँग्रेसचे नेते असे आहेत पण मतदार असे ना, तो काँग्रेसला मत टाकतो. आज तुम्ही कुठे गेले तर काँग्रेसला मत आहेत, तुम्ही गेले तर 50,000 कोथरूडला बी मत आहेत. म्हणजे असं नाही की मतच नाही. आणि कसब्यात गेला तरी मत आहेत, आणि शिवाजीनगरला गेले तरी काँग्रेसची मत आहेत. आणि काँग्रेसची मतं फक्त आकार द्यायचं काम कार्यकर्ते करतात. मधल्या काळात जरा मोदी लाट होते, पण आज तुम्ही पहिल्या म्हणलं कुठला लाट राहिला नाही. राज ठाकरेंनी सांगितलं की परिक्रमा झाला मागच्या वेळेला मोदी होती, पण यावेळेला कुठलीच लाट नाही. यावेळेला जनतेची लाट होती आणि ती लाट दिसत होती, पण ती आता पेटीत आहे. ती पण निवडणुका चांगल्या झाल्या, कुठं वाद झाले नाही शक्यता. पण एक पैशाचा किस्सा सांगतो. मला नितीन कदमनी फोन केला की म्हणजे पैसे वाटतात, तुम्ही भाऊ जरा या. आणि मी 2 तास पोहोचलो पोलीस स्टेशनला, आणि 2 तास पोलीस स्टेशनला पोहोचलो. तात्याने झाला सांग पण तात्याने ते तर 2 तास मी गेलो तर पोलीस तिथं हालचाल करत. मी गेलो मांडी घालून बसलो, आणि मग पोलीस यंत्रणा पळायला लागली. परंतु जमाबंदीचा जे भाजपची लोक तिथे जमून ओरडत होते ना, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, माझ्यावर दाखल. जमाबंदी मीच केली आणि भाजपची लोक बी माझ्या बरोबरच, आणि मग दोन्ही लोकांवर जमाबंदीचा तसा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पण पोलीस किती पद ऐकतात तुम्हाला माहिती आहे. सत्य मला वैयक्तिक नोटीस दिली घरगुती, दिला का तो विषय ना. पण निवडणूक ज्या पद्धतीने होत होती, केसकर साहेब होते, मटकरी होते, आम्ही होतो सभागृहात, पण आम्ही महानगरपालिकेमध्ये कधी कुरघोडीचं राजकारण केलं नाही. म्हणजे मी शिवसेना होतो तरी मटकरी साहेब, आम्ही केसकर साहेबांकडे सल्ला विचारायला जायचो, आम्ही छाजेटांकडे जायचो, आम्ही बागव्यांकडे जायचो, आम्ही अनिल भोसलेंकडे जायचो, पण कधी आमच्यामध्ये कुटुंबा नव्हते. पण या 10 वर्षामध्ये कुरघोडीचं राजकारण चालू होतं. म्हणजे उद्या मी नेहमी म्हणतो केसकर सभागृहात आले की सभागृहात थांबायचं, आणि थांबल्यानंतर सभागृहातल्या काय भूमिका पक्षाच्या मांडायच्या, पण मांडल्यानंतर आम्ही एकत्र ज्यावेळेला बसायचो त्यावेळेला ते फक्त सभागृहाच्या चौकटीच्या आत ते असायचं. इथं सभागृहाच्या बाहेर बी कुटुंबता निर्माण होती, एकमेकांचे वैयक्तिक वार करायला लागले. म्हणजे तुम्हाला सांगतो बजेट देण्यापासून वातावरण खराब झालं. अण्णा बी होते काँग्रेसकडे, त्यांना असं वाटलं की एखादा काँग्रेसचा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे, तर त्याला ते एखादा वाढ जर फोडायचा असेल तर त्याला विचारून फोडायचे की तुला कसा बाहेर वाढ, हे साक्षीदार आहे. तर आज ती परिस्थिती नाही. आज त्याला चिरफाड कशी होईल
तो उद्ध्वस्त कसा होईल, त्याच्या घरावर नांगर कसा फिरेल, असलं राजकारण आता झालेलं आहे. हे मी नेहमी सांगतो. काँग्रेसवाल्यांनी असं राजकारण केलं, आम्ही शिवसेनेत होतो, बोलून विचारायचे तुला काय अडचण आहे, तुला बजेट नाही का, तुला काय काम करायचंय, तुला वैयक्तिक काय अडचण आहे का, हे काँग्रेसच्या काळामध्ये विचारलं जायचं आमच्या विरोधकांना. हे आहेत केसकर बी साक्षीदार आहे. आम्हाला बोलून सांगायचे की हे तुला अडचण आहे तर आम्ही करतो. इथं जे बजेट आलं तेच कट करायची सुरुवात झाली, उलटच चालू आहे सगळं. म्हणजे असं राजकारण या पुणेकरांनी बघितलं नाही. 30 वर्ष झालं मी निवडणुका लढलो आणि प्रत्येक वेळेला अनुभव वेगळे असतात. आमचं शनिवारपेठचं एक दातार कुटुंब आहे आणि त्यांचा फोन आला होता निवडणूक कोरोनाच्या काळात आणि भाऊ म्हणले आम्हाला ऍडमिट करून. मी तसाच केमला गेलो. केमला गेल्यानंतर त्या दातारला ऍडमिट केला. मी ते पैसे नाही, हे नाही, जागा नाही, ते आपली स्टाईल असतेच. पण मी त्याला तिथनं उचलला केमवर आणि आमच्या मनपाच्या कॅम्पमध्ये गेला, ऍडमिट केलं. पण ते काम करत असताना त्याच्या आई घरात गेली होती, त्याला ऍडमिट करायला. रात्री 2ला त्याचा एक चुलत भाऊ आणि मी दोघांनी तिच्या आजीचा घेतला. तर ते कुटुंब रस्त्याने फिरत होतं, नवरा बायको पचायला फिरत होतं. तर थोडं मनाला भावून गेलं की अशी बी लोक या जगात आहेत आणि सकाळी चालतात घरी यावं यायचं. म्हणजे हे असे लोकांनी लक्षात ठेवलं आपण केलेलं काम. आणि भिकवाडीमध्ये त्या दातारचा मामा आणि मामी मला भेटली. माझ्याबरोबर आबाई साजेड होते. त्यांनी रस्त्यावर ताट आणलं वावळायला ताट आणलं आणि त्यांनी सांगितलं की मी दातारचा मामा मामी. आबाई साजेडच्या हातात त्यांनी पाकिट दिलं की तुम्ही या निवडणुकीत खर्च करा. आबाई साजेडने या निवडणुकीत तुम्ही खर्च करा आणि त्या म्हातारा म्हातारी ओवळलं. असे अनेक किस्से म्हणजे हे काही एक नाही, लाखो किस्से. पण हा किस्सा काय सांगितलं ते कोणाच्या काळात केलेलं का जाणीव ठेवलं. मी चंदननगरला गेलो, इकडे गेलो, चंदननगरला गेलो तर तिथं काय माझ्या ओळखीचे भेटले. भेटल्यानं म्हटलं तुम्ही यवतला उभे होते, मला चहा पाजला होता. मी यवतमध्ये माझं गाव आहे, मी कधी गेलो तरी तिथं चहाला थांबतो आणि मग गप्पा टप्पा एक 10-20 लोक भेटतात. पुण्यावर येणारे लोक थांबतात मला बघून, 2-4 तरी गाड्या थांबतात, मी तासभर थांबलो. तो म्हणला तुम्ही मला चहा बांधला होता, तुम्ही मला ओळखत नाही, पण आता मी ते चहाच्या बदली तुम्हाला मी मत देणार. असं काँग्रेसचं तिकीट मला म्हणजे खरं सांगतो मी कोणाला मागायला बी नाही गेलो, पण मी इच्छा व्यक्त केली. आणि त्यांनी काय केलं, काँग्रेस पक्षाने सगळ्यांचं जनमत घेतलं पुण्यामध्ये आणि उमेदवार कोण असावा काँग्रेस पक्षाचा ह्याच्यासाठी त्यांनी जनमत घेतलं आणि जनमतामध्ये मला लोकांनी लाईक केलं. मग किती केलं काय केलं, पण सगळ्यांपेक्षा मला लाईक केलं आणि मग काँग्रेस पक्षाने त्याच्यावर मला उमेदवारी दिली. म्हणजे मी नेहमी म्हणायचो की मी पुणेकरांचा उमेदवार आहे, पुणेकरांनी शिफारस केलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने पुणेकरांना विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. त्यामुळे मी पुणेकरांचा उमेदवार आहे. मी सारखं सातत्याने महिनाभर तेच बोलत होतो आणि म्हणून मला काँग्रेस पक्षाने यावेळेला जो सर्वे केला त्याच्यामध्ये माझं नाव आलं आणि मग राहुल गांधींच्या मार्फत माझं तिकीट पुण्यामध्ये.